राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत 11,000वरून 20,000 रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। या संदर्भात नुकत्याच झालेल्या इंडियन जर्नलिस्ट युनियनच्या शिर्डी येथील अधिवेशनात महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्टने मागणी केली होती। तसे निवेदनही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले होते। महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांना यापूर्वी मिळणाऱ्या 11,000 रुपयात वाढ करून आता 20,000 रुपये मासिक अर्थसहाय्य मिळणार असल्याने MSUWJ ने राज्य सरकारचे आभार मानले आहेत। ज्येष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि वृद्धावस्थेत त्यांची हेळसांड होऊ नये म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेत अधिस्वीकृतीधारक पात्र ज्येष्ठ पत्रकारांना सध्या 11,000 रुपये सन्मान निधी दर महिन्याला मिळतो। आता 9,000 रुपयांनी ही रक्कम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने राज्यातील वयोवृद्ध पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला आहे। पत्रकारांसाठी जिल्हा, तालुका आणि शहराच्या ठिकाणी शासकीय योजनेतून घरांची निर्मिती करण्यात यावी। ज्येष्ठ पत्रकारांसाठी ॲक्रेडिटेशन कार्ड मिळवण्यासाठी बऱ्याच जाचक अटी आहेत, त्या शिथिल करण्यात याव्यात। ज्येष्ठ पत्रकारांना वयाच्या 60व्या वर्षानंतर शासनाकडून सन्मान निधी देण्यात येते, त्यात वाढ करावी आणि जाचक अटी शिथिल कराव्यात। पत्रकारांना सर्व टोलमधून सवलती मिळावी। कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबाला निर्वाह भत्ता तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशा मागणीचे पत्र नुकत्याच झालेल्या शिर्डी येथील अधिवेशनात महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्टने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गेली होती। दरम्यान राज्यात अनेक वयोवृद्ध पत्रकार हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत। त्यांना वैद्यकीय उपचारासाठी देखील आर्थिक मदत नसते। त्याच्या उपचारासाठी सरकारने विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्टचे अध्यक्ष श्रीनिवास गुंडारी आणि सरचिटणीस प्रमोद खरात यांनी राज्य सरकारकडे केली आहे।